अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे इंदोर येथून डॉक्टर सुधाकर त्र्यंबक सदावर्ते या दादांचा। दादा म्हणतात, श्री गजानन योगीराज, जय गजानन। मी व्हेटरनरी डॉक्टर सुधाकर त्र्यंबक सदावर्ते। माझ्या कॉलेज जीवनापासूनच म्हणजे 1956 सालापासून माझ्या अभ्यासाच्या टेबलावर श्री गजानन महाराजांचा एक लहान फोटो होता। तो आजही म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी आमच्या देवघरात विराजमान आहे। म्हणजे तो फोटो निदान 62 वर्ष जुना आहे। पण हे झालं फोटोचं। अनुभवाविषयी बोलायचं तर श्री गजानन महाराजांच्या विषयी अनुभव मी इसवी सन 1949 ते 50 म्हणजे मी जेव्हा 9-10 वर्षाचा होतो तेव्हाचा अनुभवला आहे। त्यावेळी माझे वडील अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या छोट्या गावी सब रजिस्ट्रार होते। माझ्या आईची प्रकृती अधूनमधून ठीक राहत नव्हती। तिला पोटदुखीचा त्रास होता। औषध घेत होती, पण एकदा साधारण रात्री 8 वाजताच्या सुमारास आईला पोटदुखी उमाळून आली। तिला गावातील सरकारी दवाखान्यात बाबा घेऊन गेले। तेथील डॉक्टर पांगारकर यांनी आईला तपासून यांना ताबडतोब अमरावतीला न्या, अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असा सल्ला दिला। आजपासून 68 वर्षापूर्वीचा तो काळ। तेव्हा आजच्या इतकी वाहनांची संख्या नव्हती, ॲम्ब्युलन्स नव्हत्या, साधनांची कमतरता होती। नांदगावहून अमरावतीला जाणारी शेवटची बस निघून गेली होती। कुणाकडून खाजगी वाहनही मिळू शकणार नव्हतं। घरात मी, माझे 2 लहान भाऊ आणि मोठी बहीण, म्हणजे आमची तशी वडिलांना काहीच मदत होणार नव्हती, ना शारीरिक ना मानसिक। इकडे आई प्राणांतिक वेदनेने विवळायला लागली। आईचं पोट नगाऱ्यासारखं फुगून आलं। ती जोरजोरात ओरडत आहे। वडील हातबल झाले आहेत। आम्ही भावंड भेदरल्यासारखी एकीकडे उभे राहून वडिलांची अस्वस्थता पाहतो आहे। हे सर्व दृश्य रात्रीच्या अंधारात अधिकच भयान वाटत होतं। शेवटी वडिलांनी आता सर्व भार श्री गजानन महाराजांच्यावर आहे असं म्हणून त्यांचा अंगारा आईला लावला आणि श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण सुरू केलं। त्यांनी सुरुवातीलाच महाराजांना हात जोडून प्रार्थना केली, महाराज, तुम्ही सर्व जाणता, मी याविषयी काहीही करू शकत नाही। आता हिचं जिवंत राहणं अथवा जाणं सर्व काही तुमच्या साक्षीने होऊ द्या। तुम्हाला आळवणं एवढंच काय ते माझ्या हाती आहे। हे पारायण तुमच्या चरणी अर्पण आहे असं म्हणून वडिलांचं पारायण सुरू झालं। एक एक अध्याय पुढे सरकत होता। प्रत्येक अध्यायानंतर वडील आईच्या पोटाला आणि कपाळाला उदबत्तीचा अंगारा लावत होते। अक्षरशः प्रत्येक अध्यायाला आईच्या वेदना कमी कमी होत गेल्या। पोथी जसजशी पूर्णत्वाला जात होती, तिच्या पोटाचा फुगोटा कमी होऊन त्रासही कमी कमी होत गेला। वडील सकाळीच आईला अमरावतीला घेऊन गेले। तेथील तज्ज्ञ डॉक्टर, ज्या स्त्रीरोग तज्ज्ञही होत्या, त्या म्हणाल्या, अपेंडिक्स बस्ट कसा झालं नाही, हे खरोखरच आश्चर्य आहे। ताबडतोब आईचं ऑपरेशन करण्यात आलं। आई वाचली। ऑपरेशन नंतर डॉक्टर हँडग्लोव्ज काढता काढता वडिलांना म्हणाले, या मरणाच्या दारातून परतले आहेत असं समजा। वडिलांनी गजानन महाराजांना मनोमन नमस्कार केला। थोड्या वेळानं आईला बाहेर आणलं। ती वडिलांना म्हणाली, तुमचं काल पारायण सुरू झाल्यापासून आता ऑपरेशन होईपर्यंत सतत एकच भास होत होता, महाराज सोबत आहे आणि मला धीर देत आहेत। ते ऐकून वडिलांचे डोळे पाणवले। महाराजांच्या विषयी जे काही अनुभव भक्तांच्या जीवनात येतात, त्या अनुभवांचा मी साकल्याने विचार करतो तेव्हा बरेचदा असं जाणवतं की कुठलीही गोष्ट करताना महाराजांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचं स्मरण करून ती गोष्ट केली तर आपल्याला योग्य दिशादर्शन होतं। या संदर्भात माझा एक अनुभव ऐकण्यासारखा आहे।
मला आठवतं मी 1962ला व्हेटरनरी डॉक्टरची परीक्षा पास करून नोकरीच्या शोधात होतो. तेव्हा व्हेटरनरी डॉक्टरांना मिळणारा पगार मध्य प्रदेशात महाराष्ट्राच्या तुलनेत थोडा जास्त होता. स्वाभाविकपणे नोकरी कुठे करावी हा प्रश्न समोर आला. घरच्यांना मनातून महाराष्ट्रातच नोकरी करावी असं वाटत होतं. आईचा गजानन महाराजांच्यावर विश्वास. ती म्हणाली, आपण गजानन महाराजांचं मार्गदर्शन या बाबतीत घेऊ. तिने एकसारख्या 10 कागदी चिठ्ठ्या घेऊन त्यातील 5वर मध्य प्रदेश व 5वर महाराष्ट्र असं लिहून घडी घालून त्या 10 चिठ्ठ्या एका भांड्यात मिक्स केल्या. त्यातील 3 चिठ्ठ्या उचलून 3पैकी 2वर जे येईल तिथे नोकरी धरावी असं ठरले. त्याप्रमाणे महाराजांना प्रार्थना करून एका अगदी लहान मुलाकडून चिठ्ठी उचलण्यात आले. 3ही चिठ्ठ्या मध्य प्रदेशाच्याच निघाल्या. याचा अर्थ महाराजांचा स्पष्ट संकेत मध्य प्रदेश होता. मग आईने महाराजांच्या समोर हात जोडले, म्हणाली, महाराज, मध्य प्रदेशात इंदोरला महाराष्ट्रीयन वस्ती बरीच आहे. इंदोर डिव्हिजनला सुधाकरला नोकरी मिळेल तर हा संकेत अधिक आनंददायी ठरेल. आश्चर्य म्हणजे मला 15 दिवसातच पत्र आलं. त्यात इंदोर मुख्यालयात जॉईनिंग रिपोर्ट द्या असा उल्लेख होता. अर्थातच मी मध्य प्रदेशात व्हेटरनरी डॉक्टर म्हणून रुजू झालो. पुढे महाराजांनी माझ्यासाठी मध्य प्रदेश आणि इंदोरची निवड योजनाबद्ध पद्धतीने केली होती. हे जणू एका घटनेतून अधिक स्पष्ट झालं. मला खरगोन येथे प्रभारी पशुचिकित्सक म्हणून पाठवण्यात आलं. तिथे माझ्या शेजारच्या क्वार्टरमध्ये श्री कमलाकर गंगेले नावाचे ऋषी अधिकारी राहत होते. त्यांनी मला इंदोर येथील श्री प्रभाकर मराठे यांच्या मुलीविषयी सुचवलं आणि महाराजांच्या योजनेतून इंदोर माझं सासर झालं. इसवी 1962ला महाराजांनी जो कौल मध्य प्रदेश आणि इंदोरसाठी दिला होता तो मार्ग त्यांच्या आशीर्वादाने मी स्वीकारला आणि आज दिनांक 2018 म्हणजे 56 वर्ष झालीत मी इंदोर येथे स्थायिक आहे. इंदोरचाच रहिवासी आहे. म्हणजे महाराज संकेत देतात. प्रश्न असतो आपला निष्ठेचा. असाच एक सांकेतिक अनुभव सांगून थांबतो. इसवी 2005च्या जून महिन्यात मी नागपूर येथे धरमपेठ झेंडा चौकातील गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. मूर्तीसमोर नमस्कार करीत असताना एका गृहस्थांनी तिथे मला गजानन बावन्नी भेट म्हणून दिली. म्हणाले, वाचा, कामात येईल. मी ती पादुकांना स्पर्श करून घरी पत्नीच्या सुपूर्त केली. तिने ती बाकी पोथ्यासोबत ठेवून दिली. पुढे लगेच 1 सप्टेंबर 2005ला इंदोर येथे माझी बायपास सर्जरी करणे आवश्यक झालं. ऑपरेशन जोखमीचं होतं. डॉक्टर म्हणाले, आपण प्रयत्न करणारच, पण करता करिता तो आहे. मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि इकडे माझ्या चुलत भावाच्या पत्नीने माझ्या सौभाग्यवतीला नवीन बाबांनी भेट देऊन महाराजांची प्रार्थना कर, ते काळजी घेतील असं म्हणून धीर दिला. जेवढा वेळ ऑपरेशन होत होतं तो पूर्ण वेळ माझा भाऊ, पत्नी आणि 3 मुली हॉस्पिटलमध्ये बाबांनी वाचत होत्या. महाराजांच्या कृपेने ऑपरेशन यशस्वी झालं. ऑपरेशन नंतर मी आणि ही बोलत असताना 2-3 महिने आधीच प्रत्यक्ष महाराजांच्या समोर माझ्या हाती बावन्नी आली होती आणि भक्ती करण्याचा संदेश मिळाला होता. असा निकष आम्ही काढला आणि सहजपणे माझ्या तोंडून दोहा बाहेर पडला. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. सुख में सुमिरन जो करे, तो दुःख काहे को होय. त्याला जोडून म्हटलं, बेटर लेट दॅट नेव्हर. महाराजांनी देऊ केलेलं हे बोनस आयुष्य आता तरी महाराजांच्या भक्तीत व्यतीत करूया. त्याला जोड देऊन ही म्हणाली आणि मुखाने नामस्मरण करूया. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.